श्राद्ध आणि कर्म भाग 1. प्रिया आणि रोहितच्या लग्नाला जवळजवळ 1 वर्ष होत आलं होतं. घरात कशाचीही कमी नव्हती. घरातील सर्व कामासाठी नोकर चाकर होते. साफसफाईसाठी आणि झाडलोट करण्यासाठी गडी, जेवण बनविण्यासाठी स्वयंपाकीण, बागकामासाठी माळी, गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर. घरही तसं तुमदार होतं. रोहितच्या वडिलांचे खूप इच्छा होती त्यांनी त्यांच्या व्यवसायात मदत करावी म्हणून, पण रोहितला ते मान्य नव्हते. त्याला लहानपणापासूनच वकील व्हायचे होते. खूप अभ्यास आणि स्वकष्टाने त्याने ते करून दाखवले होते. तो एक खूप मोठा नामांकित वकील होता. प्रिया ही लग्नाच्या आधीपासूनच रोहितच्या वडिलांच्या व्यवसायात मदत करत होती. लग्नानंतर ही तीच सर्वच हाताळत होती. रोहितचे वडील म्हणजे जयंतराव यांना खूप आधार वाटायचा प्रियाचा. रोहित आणि प्रियाचा संसार व्यवस्थित चालू होता. रोहितची आई म्हणजे प्रियाची सासू सुलोचनाबाई यांच्या काही गोष्टी प्रियाला खूप जास्तच खटकायच्या. तिने याबद्दल रोहितशी बोलणंही केलं होतं, पण रोहित म्हणायचा, तू तिच्यामध्ये पडू नकोस, तिला काय करायचं आहे ते करू दे. पण प्रियाला काही राहावेना. तिने खूप विचार करून सुलोचनाबाईंशी बोलायचं ठरवलं. प्रिया सुलोचनाबाईंना मावशी आई म्हणायची. सकाळी बाबांसोबत ऑफिसला निघताना प्रिया म्हणाली, बाबा तुम्ही व्हा पुढे, मी येतेच थोड्या वेळात. जयंतरावांनाही आश्चर्य वाटलं की कधीच ऑफिसची वेळ न चुकविणारी प्रिया आज का वेळ घेत असेल. पण त्यांना प्रियाला नाही म्हणता आले नाही, कारण जरी प्रिया सून असली तरीही ती त्यांच्या मुलीपेक्षा कमी नव्हती. म्हणूनच ते, ठीक आहे पण सावकाशी आहे, घाई गडबडीत येऊ नकोस. प्रिया खाली हॉलमध्ये सुलोचनाबाईंची वाट पाहत बसली होती. सुलोचनाबाई त्यांच्या सासूबाईंच्या खोलीत होत्या. काही वेळाने सुलोचनाबाई खोलीतून बाहेर आल्या. प्रियाला हॉलमध्ये पाहून सुलोचनाबाईंनी काळजीने विचारले, प्रिया तब्येत ठीक नाही का? तू आज ऑफिसला गेलीस नाही? प्रिया म्हणाली, मावशी आई आधी तू इकडे बस, मला काही झालं नाही, माझी तब्येत ठीक आहे. मला तुला काहीतरी विचारायचे आहे. या घरात आल्यापासून माझ्या मनात आहे. या घरात आल्यापासून तुझ्या मनात आहे आणि तू अजून बोलली नाहीस. असं काय आहे की तू इतके दिवस बोलायची राहिलीस? बोल पटकन, सुलोचनाबाई म्हणाल्या. प्रिया पुढे म्हणाली, मावशी आई तू रागवणार तर नाहीस ना? मी आल्यापासून बघते आहे, मी रोहितशीही बोलले, पण त्याचं म्हणणं आहे की मी या गोष्टीत पडू नये. पण मला राहवलंच नाही म्हणून विचारते, बोलू का? अगं विचार ना, त्यात काय? आणि तुझ्यापासून काही लपलेलं आहे का? तू तर सर्वच जाणतेस. तू आजीची एवढी काळजी का करतेस? त्यांना 4 मुलं, पण त्या आपल्याकडेच असतात. म्हणजे मला त्यांच्या असण्याचा काही त्रास नाही, पण त्यांनी तुला किती त्रास दिलाय ते माहिती आहे मला. भलेही तू कधी त्याबद्दल बोलली नाहीस, पण आई बोलायची. कधी कधी तू पण त्यांच्याकडेच तर मन हलकं करत होतीस ना. त्यांनी इतका त्रास देऊनही तू त्यांचं सर्व करतेस, जशी तू त्यांची सून नाही मुलगीच आहेस. त्यांच्या खोलीची साफसफाई करणं, त्यांना आंघोळ पाणी नाश्ता जेवण करणं करतेस. नोकर असून सुद्धा काय गरज आहे तुला करायची? मला तर आजी कधीच आवडल्या नव्हत्या.
त्या नेहमी आमच्यावर ओरडायच्या, प्रिया म्हणाली आणि बोलून शांत झाली. सुलोचनाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या मंद हसून म्हणाल्या, अगं वेड्याबाई, इतकं मनात साठवून ठेवलं होतंस? बघ, मी एवढंच मानते की मी जे करेन, चांगलं किंवा वाईट, ते पुन्हा मलाच मिळणार आहे. म्हणजे? प्रिया म्हणाली, मला काही समजलं नाही. अगं ऐक, मी जेव्हा यांच्या घरात लग्न करून आली, तेव्हा यांच्या तिन्ही भावांच्या बायका ही तिथेच राहत होत्या. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती. त्या तिघीही मोठ्या घरातल्या होत्या. त्या सासरी येताना खूप पैसा आणि दागदागिने घेऊन आल्या होत्या, म्हणून त्यांना मोठा मान होता. मी गरीब घरातून आलेली, त्यात तुझे बाबा म्हणजे जयंतराव सर्वात लहान. ते काहीच बोलायचे नाही, त्यामुळे मी ही कधीच काहीही बोलू शकले नाही. सासूबाई जशा त्रास द्यायच्या, तशाच त्या तिघीही त्रास देत होत्या. एवढंच काय, पण माझ्या आईवडिलांनीही जे काही मला लग्नात सोनं नाणं घातलं, तेही त्या लोकांनी काढून घेतलं. रोजची भांडणं आणि कटकटी, भांडण आणि जीव अगदी मेटाकुटीला आला होता. पण तुझी आई म्हणजेच माझी बालमैत्रीण, हिने मला प्रत्येक वेळी समजून घेतलं. माझ्या पाठी खंबीरपणे उभी राहिली. तिने कधीच तिच्या मुलांमध्ये आणि माझ्या मुलांमध्ये फरक केला नाही. सासरे गेल्या काही दिवसातच सासूबाई अंथरुणाला खिळून बसल्या. त्यांचं सर्व जागच्या जागी करावं लागायचं. मग काही दिवसांनी खूप मोठं भांडण झालं आणि आम्ही घराबाहेर पडलो. तर मी माझे स्त्रीधन मागितलं, तर माझ्या तुम्ही तिन्ही जावा म्हणाल्या, इतके दिवस या घरात फुकट खाल्लात ना, आणि स्त्रीधन मागायला लाज नाही वाटत? निघून जा इथून, आणि जाताना या म्हातारीला घेऊन जा. त्या घरातून निघताना आम्ही दोघं, एक मूल पोटात, एक हातात. सासूबाईंची अशी अवस्था, कसे दिवस काढले ते आम्हालाच माहीत. पण देव पण परीक्षा बघतो गं. त्या घरातून निघाले तेव्हा काय होतं आमच्यात? ना राहायला जागा, ना खायला पैसे. पण आज बघ, सर्व काही आहे आपल्याकडे. यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. रोहित नामवंत वकील आहे. मुलगी परदेशात शिकायला गेली आहे. एवढं मोठं घर आहे. हाताखाली नोकर चाकर आहे. आणि सर्वात मोठं म्हणजे गोड अशी माझी सून, माझ्या मैत्रिणीची मुलगी, माझी सून, जी मला मावशी आई म्हणते. अजून काय पाहिजे? अगं, माझे वाईट दिवस होते म्हण, किंवा माझ्या मागच्या जन्माचे ऋण म्हण, पण मी आता सुखी आहे. आणि ज्यांनी मला त्रास दिला त्यांचं काय झालंय ते बघतेस ना. तू मोठ्या जावेचा मुलगा अपघातात गेला आणि त्यातच गेला. दुसरीचा मुलगा व्यसनाधीन आहे, कारण 2दा लग्न झालं त्याचं, पण बायको राहिलीच नाही त्याच्याकडे. 1 वर्षाच्या आत परत गेल्या. तिसऱ्या जावेच्या मुलाचं लग्नच ठरत नाही आहे. मग बोल, आता कोण जास्त सुखी आहे? मी हसत नाही त्यांच्यावर, पण आपण जे काही कर्म करणार आहे, त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. मग ते चांगलं असेल किंवा वाईट. रोहितची आत्याही माझ्याशी आधी सरळ बोलायची नाही, पण जेव्हा घरातून बाहेर पडलो तेव्हा तिच्या लाडक्या वहिनींनी तिच्या आईलाही हकलून दिले. तेव्हा तिचे डोळे उघडले. तेव्हापासून तिचं वागणं सुधारलं. एक बोलू प्रिया, कोणाचंही कोणा वाचून अडत नाही. दिवस निघून जातात, राहतात त्या फक्त कटू आठवणी. आईवडील जिवंत असेपर्यंत त्यांना हवं नको ते बघायचं, त्यांची काळजी घ्यायची. मेल्यावर काय उपयोग?
कावळ्याला जेवण घालून, लोकांना त्यांच्या नावाने भांडी वाटून, ब्राह्मणाला दक्षिणा देऊन काय उपयोग? म्हणूनच आपण आपलं कर्म चांगलं ठेवलं तर देव आपली साथ कधीच सोडत नाही. प्रिया सुन्न झाली होती. तिने सुलोचनाबाईंना म्हणाली, मावशी आई, तू कशाची बनली आहे? तुला प्रत्येकामध्ये चांगलंच दिसतं. या जगात अशी खूप कमी माणसं असतात तुझ्यासारखी. लाखो करोडोमध्ये एकच. मित्रांनो, माझी आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आजची गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच निरनिराळ्या गोष्टींसाठी युगंधर एक विधी लिखित या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गोष्ट पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.